जून महिन्याचे 15 दिवस उलटून गेले तरीही पाऊस सुरू झालेला नाही। त्यामुळे खरीप हंगामातील शेती कामं ठप्प झाली आहेत। मृग नक्षत्र कोरडं गेल्यानं पेरणीसाठी सज्ज असलेल्या बळीराजाची चिंता वाढली आहे। पन्हाळा परिसरात यंदा मान्सूनच्या पावसानं अपेक्षित हजेरी लावलेली नाही। शेतकऱ्यांनी नांगरणी कुळवणीसह मशागतपूर्व कामं करून शेतजमीन पेरणीसाठी तयार ठेवल्या आहेत। मात्र जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे भात, सोयाबीन, भुईमूग अशा खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत। भात रोपवाटिकांमधील तरव्यांची वाढ पूर्ण झाली असून रोपं टिकवण्यासाठी अनेक शेतकरी विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत। काही भागांमध्ये भुईमुगाची उगवण झाली असली तरी पावसाचा खंड कायम राहिल्यास कोवळी पिकं करपण्याची भीती आहे। पावसाअभावी शेतातील माती कोरडी पडून अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत। त्याचा परिणाम खरीप हंगामाच्या नियोजनावर झालाय। पेरणीचा हंगाम लांबल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे। ऊस पिकालाही पाण्याअभावी फटका बसत असला तरी कासारी नदी परिसरातील सिंचन सुविधेमुळे ऊस पीक तग धरू नये। हिरव्या चाऱ्याअभावी पशुपालकांच्या अडचणी वाढल्या आहेत। जनावरांसाठी चारा विकत घ्यावा लागत असल्यानं खर्चात वाढ झाली आहे। आर्द्रा नक्षत्राच्या तोंडावर पावसानं दडी मारल्यानं बळीराजाची चिंता वाढली आहे। आता बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। बी न्यूजसाठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील।